किती दिवसापासून मी बोलवत आहे, आज झाले. मला वाटते लग्नानंतर दुसऱ्यांदाच येत आहे माझ्याकडे. आणि किती वाजले आता? 4:15 वाजत आहे. पण आम्ही तुझ्यासाठी जेवलो नाही तन्वी. हा तर मी पण नाही जेवली. आपण तिघांसाठी ऑर्डर केली आहे. हा मी सकाळी 10 वाजता जेवली होती. मी काहीच नाही खाल्लं. तुझ्यासाठी बिस्किट खाल्ले होते. मी तर चहा नाही पित. मी चहा पित. हा काहीच नाही. हो ते याचे उद्या 14 एप्रिल आहे तर उद्या. हा पण मी ऑर्डर केलाय तिघांसाठी. आता आपण जेवण करू 3 जण. हॅलो एव्हरीवन. आता आम्ही तनूकडे आलो होतो, ज्याकडे जेवण वगैरे केलं दुपारचं. अँड आता मला थोडंसं बाहेर काम आहे मार्केटमध्ये. माझं ब्लाऊज घ्यायचं आहे, नंतर 2-3 काम आहे. तुषारला पण टी शर्ट वगैरे घ्यायची आहे. सो आता आम्ही तिकडे जातो. आणि आम्ही जात होतो ब्लाऊज घ्यायला, पण ते मम्मी पप्पा आधीच घेऊन आले. मग आम्ही डायरेक्ट तिकडे आलो आता मिनन क्लबमध्ये. कारण इथनं आता माझ्या भावाचं कॉन्व्होकेशन आहे, त्याच्यासाठी थोडंसं आम्हाला शॉपिंग करायची आहे. तुषारसाठी शर्ट घ्यायचं आहे आणि पप्पांसाठी पण वेस्ट कोट घ्यायचा आहे. नाही गो एक सर डार्क नाही आहे ना, लाईट शर्ट आहे ते. हे असं म्हणजे असं हा अशातून छान दिसते. साईज नाही आहे ना, नाही एकदम लाईट आहे ना, पण हा हे चांगलं दिसत आहे थोडं. हो ना, मग शर्ट बदला लागेल. याच्यामध्ये थोडं तरी काहीतरी चेक्स किंवा असं काहीतरी पाहिजे होतं. बघा हो चांगलं दिसेल, छान दिसत आहे. कलर पण छान आहे याचा. बघा छान मस्त एखादं मस्त दिसत. सो नाऊ वी आर इन मॅक्स. आम्ही आलो तुषारसाठी शर्ट घेण्याकरिता. शॉपिंग करायला आलो होतो तुषारची, पण माझीच शॉपिंग होऊन जाते. अजून तुषारचं शर्ट घेऊन व्हायचंच आहे. इथे आम्हाला काही आवडलं नाही शर्ट, आणि मग आम्ही नंतर गेलो पीटर इंग्लंडला. मग इथे बरेच शर्ट बघितल्यानंतर आम्हाला एक शर्ट आवडलं. याचं रिझन हे आहे की आम्हाला स्पेसिफिक व्हाईट कलर पाहिजे होता आणि सगळीकडे ऑफ व्हाईट कलर होता. असा प्रॉपर व्हाईट कलर मिळत नव्हता, म्हणून मग शर्ट आवडत नव्हते. फायनली आम्हाला इथे शर्ट मिळालं जसं आम्हाला हवं तसं. आणि आम्हाला एक फ्रेम घ्यायची आहे बाबासाहेबांची. सो इथनं आम्ही मग तिथे गेलो. हे शॉप आहे फ्रेमिंग आर्ट. रघुवीरच्या लाईननीच आहे, थोडं एंडमध्ये. यांच्याकडे खूप छान फ्रेम्स आहेत, खूप मस्त आहे. तसं डिझाईन्स वगैरे पण खूप छान आहेत. तर आम्ही इथनं घेतली एक फ्रेम लॅबसाठी. जर कोणाला घ्यायची असली तर तुम्ही इथनं नक्की परचेस करू शकता. खूप चांगला आहे. आणि मी पूर्ण या एरियामध्ये बघितल्या फ्रेम्स, यांच्याकडच्या खूप छान आहे. आणि हे जे मटेरियल पण जे आहे ना, हे पण खूप मस्त आहे. याचं असं वाटते काच आहे, पण ते काच नाही आहे, वेगळं मटेरियल आहे थोडं. आता आम्ही आलोय टी शर्ट घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये, ज्याला इरविन स्क्वेअर सुद्धा म्हणतात. हां ती ब्लू जास्त चांगलं दिसत आहे, ब्लू लिहिणे लिहिलेलं. पण याच्यावर मला मस्त इरविन स्क्वेअर सजलेला आहे, सुंदर असा उद्याच्या प्रोग्रामसाठी. आणि इथे काही स्टॉल्स लागलेले आहेत. सर्व स्टॉल्स नाही लागले तरी बरेचसे लागले आहेत स्टॉल्स. जसं हे बुकचं शॉप लागलं, सकाळपासूनच लागले आहेत आज. आणि हे टी शर्टचं देणं, तिकडे मूर्त्यांचं वगैरे पण आहे. मला कॅन्डल पण घ्यायचे आहे, सो बघते आता एक हां. नंतर आम्ही घरी आलो, आणि घरी आल्यानंतर तन्वी सुद्धा आली होती. तेवढ्या वेळात आम्ही केक ऑर्डर केला होता, तर केकसुद्धा घरी पोहोचला होता आम्ही येईपर्यंत. नंतर आम्ही बाबासाहेबांना वंदन केलं आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्ही केक कट केला आणि त्यांची जयंती अशी साजरी करण्याची आम्ही सुरुवात केली.
मला इथे सांगायला आवडेल की माझी आणि तुषारची मैत्रीण तन्वी ही स्वतःहून आली आमच्याकडे आणि मस्तपैकी केक वगैरे आम्ही कट केला आणि अशा रीतीने आम्ही सुद्धा तिच्या बऱ्याच प्रोग्राममध्ये सहभागी होतो आणि ती सुद्धा आमच्या कार्यक्रमांमध्ये येते. तर तुम्ही अशा पद्धतीने जाती धर्म एकता पाळू शकता. आम्ही आलो होतो तुषारची शेविंग करायला आणि एवढं लेट आलो ना आम्ही पण, म्हणजे तुषारला एवढ्या दिवसाचं आला नाही, म्हणजे दिवसभरात पण आला नाही आणि आता 10 वाजता फायनली एक शॉप मिळाला आम्हाला ओपन. चांगली केली त्यांनी. सो चला आता जाऊ घरी आणि जमलं तर आम्ही जाणार आहे इरविन स्क्वेअरला 12 वाजता. तर जर गेलो तर मग मी तुम्हाला दाखवतेच ते. 11:15 वाजलेत आता. आम्ही जातोय आता इरविन स्क्वेअरला आणि तुषारने एवढी छान अशी टी शर्ट घातलेली आहे. ही BR आंबेडकरांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर आहे. एक मिनिट मी समोरून दाखवते. ही टी शर्ट मी आज 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त घेतलेली आहे. या सिग्नेचरचं महत्व असं आहे की या सिग्नेचरमुळे आज जे आम्ही काही आहे ते फक्त आणि फक्त आज आम्हीच नाही, म्हणजे कोणता एखादा जात किंवा एखादा धर्म नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक छोट्या छोट्या बारीक घटकांवर या साईनचा परिणाम आहे. कारण या सिग्नेचरनीच आपलं बाबासाहेबांनी आपल्याला भारताचं संविधान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपण आज जिवंत राहण्याचा जो अधिकार आहे आपला, तो सुद्धा बाबासाहेबांमुळेच आहे. म्हणून माझा श्वास आणि मी जो खातो तो घास हा फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच. त्यांनाच आता आम्ही दोघं मानवंदना द्यायला जाणार आहे 12 वाजता इरविन स्क्वेअरला. ते होते म्हणून आम्ही आहोत. तर चला आता आम्ही जातो पटकन. आम्हाला लेट झालंच थोडंसं, पण ठीक आहे. आता जो काही थोडा प्रोग्राम असेल ते तो मिळेल. आम्ही तसं पण घरी तर केक कट केलाच होता मगाशी जेव्हा तन्वी आली होती तेव्हा. थोडा फास्ट जातो थोडा. हां, सगळीकडे आता फटाके फुटण्याचा आवाज सुरू आहे कारण 12 वाजले. जयंती आहे म्हणजे ही एकमेव जगातले असे पुरुष आहेत जे 152 देशात यांची जयंती साजरी केली जाते. कोणाची म्हणजे तुम्ही गुगल सर्च करा, कोणाचीच एवढ्या मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जात नाही. विचार करू शकता आपण माणूस किती मोठा असेल. सगळीकडे प्रोग्राम सुरू आहेत आता. पाया पडून
नाही ये रोहित काय तुम दोनों साथ में खड़े रहो ना. बरोबर. आलोय आम्ही घरी आता. दिवस संपलाय पण आमचे कामं संपायचे आहेत अजून. आता उद्या अकॅडमीवरती प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठी आता तुषारला थोडंसं लेक्चर बनवायचं आहे आणि थोडं रेफरन्सेस बस क्रॉस चेक करायचे आहेत. त्याच्यानंतर घरचे पण जे दिवसभर आम्ही बाहेरच होतो आज तर घरचे पण काही कामं राहिली आहेत. मी मशीन लावून गेली होती ते आहे. बाकी कपडे वाळू टाकायचे आहेत. बरेच आहेत छोटे छोटे कामं आणि उद्या माझं काही होणार नाही म्हणून मग मी आत्ताच झाडून वगैरे ठेवते. सगळं झाडून पुसून ठेवते घर स्वच्छ एकदम. सो दॅट्स इट फॉर अ डे. आता उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.